मित्रांनो, ज्योतिषशास्त्राच्या नजरेतून येणारी जी महामारी आहे आणि जे सीजफायर झालं आहे, युद्ध स्थगिती झाली आहे, पाकिस्तान आणि भारताची जी युद्ध स्थगिती झाली, सीजफायर झालं आहे, त्याच्यामध्ये काय संबंध आहे हे आज आपल्याला जाणून घ्यायचं आहे, समजून घ्यायचं आहे। आणि त्यानंतर जे काही येणारं आपल्यावर संकट आहे, त्या संकटाला आपल्याला काय तोंड द्यायचं आहे हे सुद्धा आपल्याला समजून घ्यायचं आहे। नक्की ही युद्ध स्थगिती का करण्यात आली आणि ही ट्रम्पने केली आहे का, किंवा त्याच्यामागे कोणता देश आहे का, की नरेंद्र मोदीजींनी स्वतः हा निर्णय घेतला आहे का, हे सर्व आज आपण समजून घेणार आहोत आणि त्याबरोबर येणारी महामारीसुद्धा समजून घेणार आहोत। नमस्कार मित्रांनो, वास्तवावर बोलू काहीतरी या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत। मी आपला मित्र राजेश वासंती साबाजी केळुसकर। मित्रांनो, आता जी युद्धाची जी स्थगिती आली आहे, सीजफायर झालं आहे, त्याच्याकडे आपण वेगळ्या नजरेने जरा बघूया, ते समजून घेऊया नक्की हे सीजफायर का करण्यात आलेलं आहे, नक्की ही युद्ध स्थगिती का करण्यात आली आणि ही ट्रम्पने केली आहे का, किंवा त्याच्यामागे कोणता देश आहे का, की नरेंद्र मोदीजींनी स्वतः हा निर्णय घेतला आहे का, हे सर्व आज आपण समजून घेणार आहोत आणि त्याबरोबर येणारी महामारीसुद्धा समजून घेणार आहोत। मित्रांनो, तत्पूर्वी एक गोष्ट तुमच्या लक्षात आणून देऊ इच्छितो। सनातनी वास्तव या माझ्या चॅनलवरती मी व्हिडिओ बनवला होता। कोरोना येऊन गेल्यानंतर परत एक महामारी येणार आहे आणि ती ह्या 2025च्या दरम्यान येणार आहे, याचा मी उल्लेख त्यावेळी मी केला होता। मित्रांनो, ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून आज ती माझ्या नजरेसमोर दिसते। ती महामारी कोणती असू शकते, त्या महामारीने त्याचं दार ठोठवलं असं म्हणायला हरकत नाही, की आपलं रूप दाखवायला तिने सुरुवात केलं असं म्हणायला हरकत नाही। ती महामारी कोणती आहे आणि त्याच्या मागे ही युद्ध स्थगिती आहे, सीजफायर आहे, हे काय आहे, त्याचं कारण काय आहे हे समजून घेणं गरजेचं आहे। मित्रांनो, भारत आणि पाकिस्तान यांचं युद्ध सुरू होतं। सिंधूर ऑपरेशन म्हणून ते भारताने लॉन्च केलेलं एक युद्ध होतं। त्या युद्धाला स्थगिती दिलेली आहे। तसं बघायला गेलं तर ते युद्ध सुरू आहे, भले ते तात्पुरतं दाखवण्यात आलं की त्याला स्थगिती आहे, पण ते युद्ध सुरू आहे। आता मित्रांनो, युद्ध तुम्ही म्हणाल, दोघं तलवारी घेऊन उभे राहिलेत, दोघं दारुगोळा समोर घेऊन उभे राहिलेत, तोफा घेऊन उभे राहिलेत, हवाई हल्ले केलेत किंवा सागरी मार्गाने त्याच्यावरती हल्ले केलेत, म्हणजे नेव्ही किंवा हवाई दल किंवा भूदल यांनी केलेलं, दोन्ही बाजूने केलेलं आक्रमण म्हणजेच आपण युद्ध समजतो। मित्रांनो, युद्ध नाना प्रकारे नाना विधीने केले जाते, नाना तऱ्हेने केले जाते आणि त्या प्रकारे हे युद्ध सुरू आहे। पहिलं त्याच्यामागचं युद्ध सुरू आहे याचं एक उदाहरण काय आहे तर पाणीबंदी, जे सिंधू करार जो झाला होता भारत आणि पाकिस्तानामध्ये, तो करार सध्या स्थगित केलेला आहे, पूर्णपणे रद्द नाही केलं, स्थगित केलेलं आहे। त्यामुळे पाकिस्तानवरती पाण्याचा अणुबॉम्ब पडलेला आहे। अणुबॉम्ब म्हटलं, हायड्रोजन बॉम्ब पडलं म्हटलं की आपण ती काहीतरी मोठं असं भयानक वाटते आपल्याला, तसाच हा भयानक पडलेला हा बॉम्ब आहे, पाण्याचा बॉम्ब। मित्रांनो, हवा आणि पाण्याशिवाय मनुष्य, प्राणी किंवा कुठलाही प्राणी जगू शकत नाही। मग जर पाणी, मुबलक पाणी किंवा गरजेपुरतं पाणी जर एखाद्याला मिळालं नाही तर त्याची अवस्था काय होईल, आणि तीच परिस्थिती आज पाकिस्तानची आहे। मुबलक सोडा, गरजेपुरतं सुद्धा पाणी त्यांना मिळत नाही आहे। त्यांच्या शेतीला
पिण्याचा तर शेतीचा सोडा, तर पिण्यासाठी सुद्धा आता पाण्याची हाल व्हायला लागली आणि येणाऱ्या काळात हळूहळू त्याचा परिणाम त्यांना भोगावे लागणार आहेत, त्याची झळ त्यांना पोचणार आहे. आता पाणी जे आहे तिथे जे थांबलेलं आहे, जे साचलेलं आहे, त्या पाण्यावरती जगतील, पण त्यानंतर काय? मित्रांनो, लक्षात आलं का? दुसरं, जे अतिरेक्यांचे लॉन्च पॅड होते ते उद्ध्वस्त केलेले आहेत. त्यामुळे आता अतिरेकीची जी सक्रियता होती ती सक्रियता आता तसं बघायला गेलं तर 99% नेस्तानाबूत झालेली आहे. 99% नेस्तानाबूत झाली आहे. ही गोष्टसुद्धा समजून घेणं गरजेचं आहे. आणि ते केल्यानंतर भारताने जे पाकिस्तानवरती अटॅक केलं, कारण हे अटॅक का केला तर पाकिस्तानाने उत्तर दिलं मग भारताला. ज्यावेळी त्यांचे हे जे 9 ठिकाण होते अतिरेक्यांचे, त्या 9 ठिकाणावरती अतिरेक्यांच्या त्या स्थळांवरती ज्यावेळी हल्ला केला आणि ते नेस्तानाबूत केले अतिरेक्यांचे बेस, त्याच्यानंतर भारताला पाकिस्तानने उत्तर दिलं आणि त्या उत्तरामध्ये भारताचे नागरिक मारले गेलेत, काही सैनिक मारले गेलेत आणि त्याच्यामुळे त्यांनी त्या उत्तरामध्ये त्यांनी गुरुद्वारा, शाळा, कॉलेज, मंदिरं यांना टार्गेट केलं होतं. काही प्रमुख शहरांना टार्गेट केलं होतं. आणि मग त्या जे उत्तर दिलं कोणी पाकिस्तानने, त्या पाकिस्तानला प्रतिउत्तर दिलं गेलं मग भारताकडून. आणि त्या प्रतिउत्तरामध्ये पाकिस्तानाचे एअरवेज नष्ट करण्यात आले, म्हणजे त्यांना अपंग करून टाकलं. आणि त्या एअरवेज नष्ट करताना त्यांनी जिथे अणुबॉम्ब ठेवले होते, परमाणु हत्यारं ठेवली होती, तिथेसुद्धा अटॅक केला. त्या बेसवर सुद्धा अटॅक केला. आणि त्या बेसवर अटॅक केल्यामुळे त्या परमाणु जे ते ठेवले होते, ते अणुबॉम्ब जे ते ठेवले होते, तिथे बेसवर अटॅक झाल्यामुळे तिथला तो वायू लीक झाला आणि रेडिएशन पसरायला लागलं. मित्रांनो, लक्षात घ्या, पाकिस्तानमध्ये ते रेडिएशन पसरायला लागलं. आणि या रेडिएशनमुळे आजूबाजूच्या गावातील लोकांना, त्या ठिकाणाच्या आजूबाजूतील गावातील लोकांना तिथून हलवण्यात येण्याची सुरुवात केलेली आहे. का तर त्याच्या परिवेक्षामध्ये जर कोण आला तर त्याचे परिणाम त्या पिढीला आणि त्याच्या पुढच्या पिढीला भोगावे लागतात. कॅन्सरसारखे आजार त्यांना होऊ शकतात. त्यांची पुढची पिढी विकलांग होऊ शकते. मित्रांनो, लक्षात आलं का? आता महत्त्वाची गोष्ट, मी ज्या व्हिडिओला शीर्षक दिलं आहे ते जे शीर्षक आहे त्या शीर्षकाचा अर्थ तुम्हाला समजून येईल. आता जी महामारी येणार आहे, मी म्हणालो येणारी महामारी, आणि या युद्धाला जी स्थगिती दिली आहे, याच्या मागे काय संबंध आहे? तर हाच संबंध आहे. ती महामारी म्हणजे हा रेडिएशन. मित्रांनो, लक्षात घ्या, हा रेडिएशन जर पसरायला त्याने सुरुवात केली, आणि हा भारताच्या सीमेलगत आहे, जे ठिकाण आहे ते भारताच्या सीमेलगत आहे. जम्मू काश्मीरचा काही भाग आहे, पंजाबचा आहे, राजस्थानचा भाग आहे. म्हणजे भारताचे जे पाकिस्तानच्या सीमेलगत जे राज्य आहेत, तेथील नागरिकांनासुद्धा त्याचा प्रभाव सहन करावा लागणार. ही गोष्टसुद्धा लक्षात घेणं गरजेचं आहे. मित्रांनो, जी धमकी गेले कित्येक वर्ष पाकिस्तान देत होतं, आम्ही अणुबॉम्ब टाकू, आम्ही अणुऊर्जेचा वापर करू, म्हणजे मित्रांनो लक्षात घ्या, त्या धमकीची हवा काढून टाकलेली आहे. आणि तुम्हाला नरेंद्र मोदीजींच्या मुखातून एक गोष्ट ऐकली असेल तुम्ही, ज्यावेळी त्यांनी देशाला संबोधन केलं. ते काय म्हणाले? आता पाकिस्तानाने आम्हाला अणुबॉम्बची धमकी देऊ नये. याचा अर्थ समजून घ्या मित्रांनो. नरेंद्र मोदीजी काय बोलतात ना, ते काही गोष्टी मोघममध्ये बोलतात.
मोघममध्ये डायरेक्ट इनडायरेक्टली बोलतात. हे समजून घेणं पण गरजेचं आहे. त्यांनी ही धमकी का दिली की आता पाकिस्तानने आम्हाला अणुहल्ल्याची, अणुबॉम्बची, त्या हल्ल्याची धमकी देऊ नये. कारण आम्ही पाकिस्तानाला त्याला ती अणुबॉम्ब जे त्याने तिथे लपवून ठेवले होते त्यालासुद्धा क्षती पोचवलेलं आहे. त्यामुळे पाकिस्तान आमच्यावरती आता अणुहल्ला करू शकणार नाही हे त्यांनी पूर्ण जगाला आता सांगून दिलं, दाखवून दिलं आहे. पण जे रेडिएशन आता बाहेर निघते, जी तिथून ऊर्जा बाहेर पडते त्या अणुबॉम्बची, त्या ऊर्जेतून महामारी येणार आहे आणि ती महामारी पाकिस्तानला भेडसावणार आहे. जोपर्यंत पूर्वेकडून पश्चिमेकडे वारा वाहतोय, मित्रांनो लक्षात घ्या, जोपर्यंत पूर्वेकडून पश्चिमेकडे वारा वाहतोय तोपर्यंत ती जी अणुऊर्जा आहे, ती अणु रेडिएशन आहे, ते फक्त पाकिस्तानामध्ये पसरणार, पाकिस्तानाचा विनाश होणार आहे. म्हणून मी काय म्हणालो, युद्ध समाप्ती झालेली नाही आहे. स्लो पॉयझनिंग, हळूहळू. आणि आता पाकिस्तान सरकारचं किंवा पाकिस्तान सैन्याचं लक्ष कुठे असणार, तर त्या संकटातून आपल्या जनतेला वाचवण्यासाठी त्यांची शक्ती, त्यांची ताकद ही आता कुठे खर्च होणार आहे, तर आपल्या राष्ट्राला वाचवण्यासाठी या अणु रेडिएशनपासून, त्या ऊर्जेपासून. मित्रांनो लक्षात आलं का? म्हणून मी काय म्हणालो, आणि नरेंद्र मोदीजी पण काय म्हणाले की हे जे सिंदूर ऑपरेशन आहे अजून बंद झालेलं नाही आहे, थांबवलेलं नाही आहे, त्याला स्थगिती दिलेली आहे. सीज फायरचा अर्थ स्थगिती. मित्रांनो लक्षात घ्या, युद्ध स्थगिती, आणि हेच समजून घेणं गरजेचं आहे. आता मित्रांनो महत्त्वाचा विषय काय, तर अमेरिकेचा ऐकून, त्या ट्रम्प तात्यांचा ऐकून नरेंद्र मोदीजींनी हा निर्णय घेतला का, तर नाही मित्रांनो. तिन्ही सैन्यांच्या अधिकाऱ्यांनी, म्हणजे भूदल, वायुदल आणि नौदल यांच्या अधिकाऱ्याने येऊन ते क्लिअर केलेलं आहे देशाला संदेश देताना की हा निर्णय आम्ही घेतलेला आहे. ज्यावेळी पाकिस्तानाने आमच्याकडे मागणी केली, पाकिस्तान आमचे पाय धरायला आला, पाकिस्तान रडायला लागला की आता हे युद्ध थांबवूया, हे आम्ही युद्ध थांबवतोय, आमच्याकडून असा कोणताही आता गुन्हा होणार नाही आहे, कोणताही वार तुमच्यावरती होणार नाही, कोणताही आघात तुमच्यावरती होणार नाही, कुठलाही शस्त्रप्रयोग होणार नाही आहे, तर हे युद्ध थांबवूया. आणि ते भारताने मान्य केलं, ना की अमेरिकेने सांगितल्यानंतर. ते अमेरिकेबरोबर बोललेच असतील, आपण नाही म्हणू शकत नाही ते बोलले की नाही बोलले, पण अमेरिकेने सांगितल्यानंतर भारताने ऐकलं आहे, ही गोष्ट साफ चुकीची आहे, खोटी आहे. मी असं का म्हणतो आणि त्याचं उदाहरण देतो. मित्रांनो, नरेंद्र मोदीजींनी एवढा वेळ का घेतला? बरेच वेळा म्हटलं जाते, तुम्ही जर बातम्या ऐकाल, समाचार ऐकला असाल, तर नरेंद्र मोदीजी अर्धा तास मागे राहिले ट्रम्पपेक्षा. ट्रम्पने अर्धा तास अगोदर येऊन ट्विट केलं, अर्धा तास येऊन सांगितलं जगाला की माझ्या मध्यस्थीने हे युद्ध थांबवलं आहे. पण नरेंद्र मोदीजी उशिरा आले. मित्रांनो, याच्यामागे स्ट्रॅटेजी आहे, एक व्यूहरचना आहे. कारण त्यांना माहिती आहे हा ट्रम्प उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग आहे. हा तो ट्रम्प आहे ना, ट्रम्प ताते आहे, हा उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग आहे. तो लगेच याचा फायदा उचलण्याचा प्रयत्न करणार, कारण तो व्यापारी आहे. तो कोण आहे? व्यापारी आहे. तर ह्या व्यापारामध्ये तो आपला फायदा उचलण्याचा प्रयत्न करणार. पण मित्रांनो, शेवटी भारताचा तो व्यापारी आहे, तो त्याच्यावरती भारी पडणार आहे, हे त्याला माहिती नाही आहे. म्हणून नरेंद्र मोदीजी आता शांत बसले. मित्रांनो, आपण गप्प बसलो याचा अर्थ, किंवा एक पाऊल मागे घेतलं याचा अर्थ आपण भ्याड नाही आहोत, आपण मूर्ख नाही आहे, हे सुद्धा समजून घेणं गरजेचं आहे. ही एक रणनीती आहे, एक व्यूहरचना आहे.
आता नरेंद्र मोदीजींना माहीत होतं हा ट्रम्प तात्या येऊन ओकणार आणि तो ओकलासुद्धा. त्यानंतर परत येऊन तो ओकला. तो काय म्हणाला ट्रम्प तात्या की भारताशी आणि पाकिस्तानाशी आम्ही ट्रेड करणार आहोत, म्हणजे व्यवसाय करणार आहोत, ट्रेडिंग करणार आहोत. आणि पाकिस्तान आणि भारताला तो एकाच जागे हे करतोय, त्यांची तुलना करतोय, आम्ही त्याच नजरेतून बघतोय असं दाखवतोय तो ट्रम्प तात्या. पण निवडणूक जिंकण्यापूर्वी तो हिंदूंची बाजू घेत होता आणि त्याला निवडणूक जिंकायची होती अमेरिकेमध्ये. आणि हिंदूंचा मी मित्र आहे, पंतप्रधान मोदींचा मी मित्र आहे, हिंदूंचा मी चाहता आहे, असे त्याने अकलेचे तारा तोडले होते. आता ती वेळ निघून गेली आहे. म्हणजे काय म्हणतात, वैद्य मरो. आपण कधी म्हणतो वैद्य मरो, गरज सर्वांनी वैद्य मरो. तसा हा ट्रम्प तात्या आहे आणि त्याचे नसा नरेंद्र मोदीजी जाणतायत. हा काय आहे, गरज सर्वांनी वैद्य मरो आहे. म्हणून त्याला वेळ दिली आणि त्या वेळेमध्ये येऊन त्यांनी हे आपल्या अकलेचे तारे तोडले. आता ह्याच्यातून काय फायदा उचलणार हे समजून घेणं गरजेचं आहे. आता त्यांनी काय म्हणालं की आम्ही सांगितलं, मी बोललो, आणि त्यांनी आपल्या अकलेचे तारे तोडले. आता नरेंद्र मोदीजींनी जे भाषण केलं ना, त्या भाषणामध्ये काय मुद्दा होता की आम्ही अतिरेकी आणि ट्रेड म्हणजे व्यवसाय एकत्र नाही चालवणार. तुम्ही ऐकलं असाल ते. मित्रांनो लक्षात आलं का, अतिरेकी आणि अतिरेक्यांचा जो हे आहे आघात आहे, तो आघात आम्ही सहन करू आणि त्याच्याबरोबर व्यवहारही करू, हे आम्हाला चालणार नाही. हे नरेंद्र मोदीजींनी साफ सांगितलं. दुसरी गोष्ट, ज्यावेळी ट्रम्प तात्या येऊन बोलला की जम्मू काश्मीर नाही POK याच्यामध्ये मी मध्यस्थी करायला तयार आहे, तो हे अकलेचे तारे तोडून गेला. त्यानंतर नरेंद्र मोदीजींनी जे भाषण केलं त्याच्यात ते काय म्हणाले, आम्ही फक्त आता अतिरेक्यांबद्दल बोलू आणि POK बद्दलच बोलू. कोणाशी तर पाकिस्तानशी, ना की अमेरिकेशी. आणि आम्हाला कोणाचीही मध्यस्थीची आवश्यकता नाही आहे. आम्ही कोणाशी बोलू तर थेट पाकिस्तानशी. वेळ आम्ही ठरवू, ठिकाण आम्ही ठरवू आणि त्याचे हे फायदे तोटेसुद्धा आम्ही ठरवू. मित्रांनो लक्षात आलं का तुमच्या मी काय म्हणतोय ते? नरेंद्र मोदीजींनी जे भाषण दिलं ना, तुम्ही ऐका, ते लक्षात येईल. म्हणजे जे काय असेल ना त्याच्यावरती आमचा प्रभाव असणार, आमचेच मुद्दे महत्त्वाचे असणार. POK याच्यावरती आम्हीच चर्चा करणार आणि अतिरेक्यांवरती आम्हीच वार करणार. आणि आम्ही वार कसा करणार, आमच्या हिशोबाने, आमच्या वेळेनुसार, त्या परिस्थितीनुसार. कुठल्या ठिकाणी करायचा तो ठिकाणसुद्धा आम्हीच निवडणार. त्यामुळे जे ट्रम्प तात्यांनी जे काय आपले अकलेचे तारे तोडले ते फूस झाले आणि त्याच्यामुळे जागतिक लेवलला त्याचा हसं होती आता ट्रम्प तात्याचं. आणि जे इथे विरोधक बसले होते ना, त्याचा फायदा घेऊन बघत होते की ट्रम्प तात्याचे चरणी पडलेत. नरेंद्र मोदीजी लोटांगण घातलं, अमेरिकेच्या पुढ्यात लोटांगण घातलं. ह्या गोष्टीचा आता हसं होती आहे. नरेंद्र मोदीजींनी कोणाच्याही पुढे लोटांगण घातलेलं नाही. उलट पक्षी ट्रम्प तात्या बळे लोटांगण घालत आला की मला घ्या व मध्यस्थी म्हणून घ्या, मला घ्या दोघांच्यामध्ये भांडण सोडवायला, म्हणजे मी मोठा भाऊ म्हणून काम करेन, मी आपले अकलेचे तारे तोडेन. हा ट्रम्प तात्या आला होता, ना की नरेंद्र मोदीजींनी, ना की भारताने त्यांना आमंत्रित केलं होतं. त्यामुळे ट्रम्प तात्यासुद्धा तोंडावर आपटलेत आणि त्यांचे समर्थकसुद्धा, भारतातील समर्थकसुद्धा, भारतातील विरोधकसुद्धा. मित्रांनो लक्षात घ्या. नंतर महत्त्वाची गोष्ट एक घटना घडली, ती म्हणजे भारतीय एअरवेजवरती
एअरबेसवरती नरेंद्र मोदीजींनी वायुदलाला भूदलाला आणि नेव्ही दलाला भेटले ते तिथे. आणि भेटताना तिथे सगळं युद्धसामुग्री होती. मित्रांनो लक्षात घ्या, आजूबाजूला त्या बेसवरती, त्या एअरबेसवरती सगळी युद्धसामुग्रीसुद्धा होती. तिथे तेजससुद्धा होता, तिथे रफाईलसुद्धा होता, तिथे रणगाडेसुद्धा होते, तिथे तोफासुद्धा होते, तिथे मिसाईलसुद्धा होते. आणि याचं प्रदर्शन घडवून आणलं तिथे मोदीजींनी. तर का तिथे गेले ते? तर पाकिस्तान काय म्हणत होतं की त्या बेसवरती, त्या एअरबेसवरती पाकिस्तानने हल्ला केला आहे आणि ते नेस्तानाबूत केलं आहे. आता त्याच्यावरती उत्तर देत बसले नाहीत नरेंद्र मोदीजी की नाही हो, आमच्या त्या एअरबेसवरती काय हल्ला झालेला नाही, तो शाबूत आहे. उलट पक्षी तिथे जाऊन त्यांनी भाषण दिलं, आपल्या सैनिकांना ते सामोरे गेले, त्यांचं अभिनंदन केलं. मित्रांनो लक्षात घ्या, आणि जगाला दाखवून दिलं, बघा, स्पेशली जाऊन दाखवलं नाही, बघा कुठे एअरबेसवरती काय झालं आहे का, पण त्या कार्यक्रमातून दाखवून दिलं. मित्रांनो, कृती ही सुद्धा महत्त्वाची असते. कोणत्या क्षणी ती कृती करायची, कोणत्या क्षणी काय बोलायचं, काय वक्तव्य करायचं, काय आपले विचार मांडायचे, हे सुद्धा महत्त्वाचे आहे. त्यामुळे मी सुरुवातीला म्हणालो आहे की ट्रम्प तात्याच्या हे झालेत का, काय म्हणतात त्याला, सरेंडर केलं का नरेंद्र मोदीजींनी? तर नाही मित्रांनो, ट्रम्प तात्याकडे ते गेले नाहीत. उलट पक्षी ट्रम्प तात्या बळे त्याच्यात हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न करत होता. त्यामुळे जे विरोधक आता बोलत आहेत ना, मूर्ख बावळट, त्यांना अजून नरेंद्र मोदीजींची युद्धनीती समजलेली नाही. मित्रांनो, ह्या सर्व गोष्टीतून त्यांनी जगाला, विश्वाला दाखवून दिलं आहे की भारत हा सक्षम आहे. भारताकडे जे अवजार आहेत, जे युद्धसामुग्री आहे, आणि ती मेड इन इंडिया आहे. आम्हाला कोणाचीही आवश्यकता नाही, कोणाच्याही मदतीची आवश्यकता नाही. आम्ही स्वतःच्या हिमतीवरती, स्वतःच्या बळावरती, स्वतःच्या ताकदीवरती आम्ही आमच्या दुश्मनाला चितपट करू शकतो, दुश्मनाचं नामोनिशान मिटवू शकतो. आणि त्या काळामध्ये जे काय चीन, कतर आणि कुठला तो देश, त्या देशांनी जे पाठवलेले युद्धसामुग्री होती ती कशी कुचकामी आहे, ती कशी बिनाकामाची आहे, फसवी आहे, खोटी आहे, हेही दाखवून दिलं. कारण त्याचाच वापर पाकिस्तानने केला ना भारतावरती, आणि ते निष्फळ ठरलं. आणि भारताने केलेले जे आक्रमण आहे, भारताने वापरलेले जे युद्धसामुग्री आहे, त्या युद्धसामुग्रीचा काय प्रभाव पडला आहे ते जगाने बघितलेलं आहे. त्यामुळे आता जगातून त्या युद्धसामुग्रीला आता मागणी वाढलेली आहे. आणि चीनच्या आणि अन्य देशांच्या त्या युद्धसामुग्रीची मागणी आता घटलेली आहे. अमेरिकेने दिलेलं जे विमान होतं पाकिस्तानला, त्यालासुद्धा चुटकीसरशी नामशेष करून टाकलेलं आहे. त्या चीनकडून आलेलं विमान होतं, हवाई दलामध्ये सामील झालेलं, त्यालासुद्धा चुटकीसरशी नेस्तानाबूत केलेलं आहे. त्यामुळे चीनची ताकदसुद्धा कळली आणि अमेरिकेची ताकदसुद्धा कळली. मित्रांनो लक्षात घ्या, नुसतं युद्धसामुग्री वापरली म्हणून होत नाही, ती कोणत्या क्षणी कशी काय मुद्देसूद लक्ष्यावरती आघात करण्याची असते, ते लक्ष बरोबर टिपायचं असते, हे महत्त्वाचं आहे. त्यामुळे पिन पॉईंट हा शब्द तुम्ही ऐकला असाल. पिन पॉईंट आम्ही त्याच्यावरती हल्ला केला. जे अतिरेकी स्थळं होती, लॉन्चपॅड होते, त्याच्यावरती पिन पॉईंट हल्ला केला 9 ठिकाणी. परत हवाई बेस होते यांचे, पाकिस्तानाचे, त्याच्यावरती पिन पॉईंट हल्ला केला. हे पिन पॉईंट महत्त्वाचं आहे, ते लक्ष महत्त्वाचं आहे. नुसतं सामुग्री असली म्हणून होत नाही, हेही भारताने दाखवून दिलं. आणि भारतामध्ये काय क्षमता आहे, काय ताकद आहे, हेही दाखवून दिलं. आणि भारताने जे काय ब्रह्मोस, आकाश, पृथ्वी ही जी काय नावं दिली आहेत,
आपल्या या युद्धसामुग्रींना, त्याच्यातून त्यांनी सनातन दाखवून दिलेलं आहे. सनातन मित्रांनो लक्षात घ्या, परत भारत हा सनातनकडे वळतोय. सनातनची संस्कृती, सनातनचे संस्कार हा आता आपला देश जगाला दाखवून देतोय. त्या युद्धातून सुद्धा, त्या विचारातून सुद्धा, त्या वक्तव्यातून सुद्धा, त्या देहबोलीतून सुद्धा, प्रत्येक गोष्टीतून भारत जगाला दाखवून देतोय भारत हा आत्मनिर्भर आहे, सनातनी आहे आणि सनातन्यांच्या नादी कोणी लागू नका. आता महत्त्वाची गोष्ट, आपण त्या महामारीकडे येऊया. मित्रांनो, ती महामारी का म्हणालो आहे? आता मी काय म्हणतोय, पूर्वेकडून पश्चिमेकडे ज्यावेळी वारा वाहतोय तोपर्यंत ती जी महामारी आहे ती पाकिस्तानामध्येच पसरेल. पण ते भारताच्या सीमेकडे असल्यामुळे ज्यावेळी पश्चिमेकडून पूर्वेकडे वारे वाहायला लागतील त्यावेळी ती महामारी भारतातसुद्धा येऊ शकते. आपल्या सीमालगत जे राज्य आहेत त्या राज्यांनासुद्धा त्या महामारीचा प्रभाव झेलावा लागेल, ती महामारी झेलावी लागेल. म्हणून मी जे म्हणालो होतो 2025च्या दरम्यान ती महामारी येऊ शकते, तर कदाचित हीच ती महामारी असू शकते. त्यामुळे आपण सावध होऊया. जेवढा त्याचा परिणाम पाकिस्तानावरती होईल तेवढा भारतावरती होणार नाही, तरीसुद्धा त्याच्यावरती उपाययोजना करणं गरजेचं आहे. त्या उपाययोजना काय असतील ते तुम्हाला मी सनातनी वास्तव या माझ्या चॅनलवरती मी त्याचं सविस्तर सांगेनच. तर तुम्हाला ते उपाययोजना समजून घ्यायचं असेल तर सनातनी वास्तव या माझ्या यूट्यूब चॅनलवरती या. मी लवकरच तो व्हिडिओ टाकेल या संदर्भातला. ह्या महामारीतून वाचण्यासाठी काय आपण उपाययोजना योजू शकतो. असो मित्रांनो, तर काय संबंध आहे लक्षात आलं का? का भारताने हे रोखलं? जर अजूनही युद्ध सुरू राहिलं असतं तर ही महामारी झपाट्याने वाढली असती आणि हे रेडिएशन आणखीन वेगाने बाहेर पडले असते. आणखीन तिथे एखादा बॉम्ब पडला असता. या युद्धाच्या गडबडीमध्ये एखादा मिसाईल पडला असता आणि ते रेडिएशन आणखीन प्रभावशाली तऱ्हेने बाहेर पडलं असतं तर त्याचा वेग वाढला असता, त्याची मर्यादा वाढली असती, त्याची वाढली असती, काय इंटेन्सिटी वाढली असती, त्याचा दायरा वाढला असता, त्याचा प्रभाव वाढला असता. म्हणून या युद्धाला स्थगिती दिलेली आहे. हे मूर्खांना कळणार नाही, हे बेअक्ल्यांना कळणार नाही. हे भारताच्या दृष्टीने सुद्धा महत्त्वाचं आहे. कारण आता जो वारा वाहतोय तो पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहतोय, पण येणाऱ्या जुलै महिन्याच्या आसपास वारा पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहणार आहे. मित्रांनो लक्षात आलं का? या दरम्यान जरी रेडिएशन असेल, निघत असेल, बाहेर पडत असेल तर त्याचा धोका भारताला सुद्धा आहे. मित्रांनो लक्षात आलं? आता तरी अणुऊर्जेची धमकी पाकिस्तान देऊ शकणार नाही, कारण त्यांचं कंबरडं मोडलेलं आहे. ते अणुऊर्जेचा ठिकाण आहे, ते नेस्तानाबूत झाले असंही म्हणायला हरकत नाही आहे. त्यामुळे आता अणुवार होईल पाकिस्तान भारतामध्ये वो नामुमकिन है. लक्षात आलं का तुमच्या? नरेंद्र मोदीजींची नीती, रणनीती आणि पिन पॉईंट केलेलं हल्ला, अटॅक हे समजून घेणं गरजेचं आहे. नरेंद्र मोदीजींना तुम्ही अजून ओळखलं नाही आहे, त्यांची रणनीती तुम्हाला समजली नाही आहे, हे समजून घ्या. आपल्या नेत्यावरती विश्वास ठेवा. आता तुम्हाला जे काय पत्रकार आहेत, जे काय विश्लेषक आहेत, काय वाढत आहेत ते तुम्हाला माहिती. पण मी तुमच्यासमोर काय वाढलं आहे हे समजून घ्या, सिरियसली मनावर घ्या. त्याचे प्रभाव, त्याचे परिणाम तुम्हाला दिसून येतील. ही जी काय आता रेडिएशन पसरते त्या रेडिएशनचे प्रभाव आणि परिणाम तुम्हाला हळूहळू दिसून येतील. विचार करा आणि निर्णय घ्या. वास्तवावरती बोलू काहीतरी या शृंखलेला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, माझे विचार पडसे लाईक करा, आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा.
तुर्तास इतकंच. भारत माता की जय. वंदे मातरम. जय भारत, जय महाराष्ट्र, जय सनातन.